स्वागत आहे मित्रांनो. आज आपण अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती याचा पेपर आप पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? काय मित्रांनो, महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, सर्वांना तर माहीत असणारच. तर याचं उत्तर आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय. सदरक्षणाय खल निग्रहणाय. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 6. काय आहे मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर आहे 6. या प्रश्नाचं उत्तर आहे 6. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया. गुगामल राष्ट्रीय उद्यान, वान वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, अंबा बरवा वन्यजीव अभयारण्य. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर आहेत. म्हणजे गुगामल पण आहे, नरनाळा पण आहे, वान पण आहे आणि अंबा बरवा पण याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो, लेणी आणि जिल्हे दिलेले आहेत. तर पहिला दिलेलं आहे पांडवलेणी. पांडवलेणी कुठं आहे? तर पांडवलेणी हे नाशिकला आहे. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. दुसरी कोल्हापूर लेणी, कोल्हापूरला कान्हेरी लेणी दिलेली आहे. आणि कार्ले लेणी पुण्याला दिलेली आहे. पितळखोर लेणी छत्रपती संभाजीनगरला दिलेली आहे. तर याचं चुकीचं उत्तर आहे कोल्हापूर कान्हेरी लेणी. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? 5वा प्रश्न आहे, चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? पहिले आहे चंद्र सूर्याला झाकतो. दुसरं सूर्य चंद्राला झाकतो. तिसरं पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. आणि चौथी आहे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. तर याचं उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तर पर्याय दिलेले आहेत गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि चौथा आहे नर्मदा. तर याचं उत्तर आहे नर्मदा. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? काय प्रश्न? छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पहिला पर्याय आहे शिवनेरी, दुसरा आहे पुरंदर, तिसरा आहे रायगड आणि चौथा आहे सिंहगड. तर याचं उत्तर आहे पुरंदर. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? तर याचा पहिला पर्याय आहे भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, तिसरा आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि चौथा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? तर याचा प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहूया. तर पर्याय पाहून घेऊ. आचार्य देवव्रत, दुसरा आहे CP राधाकृष्णन, तिसरा आहे विष्णुदेव वर्मा आणि चौथा आहे भगत सिंह कोश्यारी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो विष्णुदेव वर्मा. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊ आपण. पहिला पर्याय आहे ब्रिस्बेन, दुसरा आहे नवी दिल्ली, तिसरा आहे लॉस एंजलिस आणि चौथा आहे टोकियो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे लॉस एंजलिस. काय आहे? लॉस एंजलिस. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 11वा प्रश्न आहे, 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कोणाला करण्यात आला? तर पर्याय आहे शंकर बाबा पापळकर, दुसरा आहे भिकल्या लाडक्या धिंड्या, त्यानंतर तिसरा पर्याय आहे जनार्दन बापू बोधे आणि चौथा पर्याय आहे अशोक खेडे. तर याचं उत्तर आहे जनार्दन बापू बोधे. या प्रश्नाचं उत्तर आहे जनार्दन बापू बोधे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पंचायत समितीचं अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? तर पंचायत समितीचं अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? तर आपण पर्याय पाहून घेऊ. पहिला आहे जिल्हाधिकारी, दुसरा पंचायत समिती, तिसरा राज्य सरकार आणि चौथा आहे जिल्हा परिषद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जिल्हा परिषद. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या सूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे?
भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या सूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 10वी अनुसूची. काय आहे? 10वी अनुसूची. पुढचा पर्याय प्रश्न पाहून घेऊ. जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता AI मॉडेल आहे? तर पर्याय पाहून घेऊ. ॲपल, गुगल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गुगल. या प्रश्नाचं उत्तर आहे गुगल. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत? प्रश्न काय आहे मित्रांनो? मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात कितव्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? पहिला पर्याय आहे 24वी घटना दुरुस्ती, दुसरा आहे 51वी घटना दुरुस्ती, तिसरा आहे 42वी घटना दुरुस्ती आणि चौथा आहे 44वी घटना दुरुस्ती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी नंबरचं, म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? काय मित्रांनो प्रश्न? भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीत येत आहे आणि याच्यासारखा प्रश्न मुंबई पोलीसला पण आला होता, पण तो प्रश्न विचारण्याची थोडी पद्धत वेगळी होती. तर या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहून घेऊ. पर्याय काय आहे? पहिला पर्याय आहे लोकसभेचे निवडून आलेले सदस्य, दुसरा आहे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, तिसरा आहे राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि चौथा आहे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. तर या प्रश्नाचं प्रश्न आहे की कोण भाग घेत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथं, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारतात संविधान दिन कधी पाळला जातो? पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय पाहून घेऊ. पहिला पर्याय आहे 26 जानेवारी, दुसरा आहे 26 नोव्हेंबर, तिसरा आहे 26 डिसेंबर आणि चौथा आहे 14 एप्रिल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पुढचा प्रश्न आहे लॉर्ड मेकॅलेच्या शिक्षण विषयकचा खलित्याचा उद्देश काय होता? तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. तर पहिला पर्याय आहे पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विस्तार करणे, सर्वांसाठी शिक्षण, इंग्रजी माध्यमातील शिक्षणांना प्रोत्साहन आणि चौथा पर्याय आहे प्रौढ शिक्षण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सी. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही? पाहून घेऊ प्रश्न. पर्याय क्रमांक पाहून घेऊ. संत गाडगे महाराज, दुसरा आहे संत तुकडोजी महाराज, तिसरा आहे संत नामदेव आणि चौथा आहे कवी सुरेश भट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे संत नामदेव. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? मित्रांनो भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर पहिला पर्याय आहे चहाचे उत्पादन, दुसरा आहे फुलांचे उत्पादन, तिसरा आहे मधाचे उत्पादन, चौथा आहे तेलबियांचे उत्पादन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, म्हणजे तेलबियांचे उत्पादन. या प्रश्नाचं उत्तर आहे. पिवळी क्रांती म्हणजे कोणती? पीत क्रांती म्हटल्या तर त्याला तेलबियांचे उत्पादन असे म्हटले जाते. चला आणि पुढचा प्रश्न पाहून घेऊ. खालीलपैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक नामांकन म्हणजे GI टॅग प्राप्त आहे? तर पहिला पर्याय आहे पुणेरी पगडी, दुसरा आहे महाबळेश्वरीची स्ट्रॉबेरी, तिसरा आहे वारली चित्र, चौथा आहे सांगलीची हळद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. काय आहे? वरीलपैकी सर्व. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? काय प्रश्न आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर पहिला पर्याय आहे 1935, दुसरा आहे 1949, तिसरा आहे 1951 आणि चौथा आहे 2016. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1949 आणि 1935ला राष्ट्रीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती आणि राष्ट्रीयकरण म्हटलं तर 1949ला झालं होतं आणि त्यात 14 नॅशनल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. 23 क्रमांकाचा प्रश्न. AI इम्पॅक्ट
2026 भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ए, म्हणजे दिल्लीला ते समिट म्हणजे आयोजित करण्यात आली होती. तर पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या जलाशयास जोडते? तर पहिला पर्याय आहे काळा समुद्र आणि मरामरचा समुद्र. दुसरा पर्याय आहे अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र. तिसरा पर्याय आहे पार्शियनचे आखात आणि ओमानचे आखात. आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पार्शियनचे आखात आणि ओमानचे आखात. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत ते ओळखू. खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत? तर प्रश्न पाहून घेऊ. महिला हेल्पलाईन क्रमांक 1091. दुसरा आहे सायबर क्राईम हेल्पलाईन 1930. तिसरा आहे चाइल्ड हेल्पलाईन 1998. चौथा आहे आपत्कालीन हेल्पलाईन 112. तर या पर्यायापैकी उत्तर कोणतं बरोबर आहे? तर मित्रांनो हे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. हे सर्वच्या सर्व पर्याय जे दिलेले आहेत हे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. म्हणजे हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू भेटतील आणि यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पुढील तुम्हाला GK मराठी सर्व प्रकारची GK मराठी गणित बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व तुम्हाला लेक्चर मिळतील आणि तुम्हाला याच्यामध्ये पुढे तर शॉर्ट ट्रिक वगैरे भेटतील. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.